नमस्कार, सुस्वागतम. कसे आहात सगळे? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न, हसताय ना? हसायलाच पाहिजे, कारण घेऊन आलो पुन्हा एकदा तुमच्या हक्काचा कार्यक्रम, ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या. मंडळी, जेव्हा जेव्हा हा कार्यक्रम करून आम्ही बाहेर पडतो ना, तेव्हा बरेच फॅन्स भेटतात. सगळेजण आमचं अभिनंदन करतात, आमच्या सह्या घेतात. त्यातले त्यात जे विवाहित पुरुष असतात ना, ते असे आनंदात येतात आणि आम्हाला म्हणतात, निलेश सर थँक्यू सो मच, तुम्ही सोमवार मंगळवार येता आणि चला हसताय ना असं म्हणता, फार बरं वाटतं, हायसं वाटतं आम्हाला. तेव्हा मला प्रश्न पडतो मंडळी, लग्नाआधी हसणारे, आनंदी असणारे हे सगळे पुरुष लग्नानंतर इतके गंभीर का होतात, याचा मी विचार करायला सुरुवात केली. तर नंतर माझ्या लक्षात आलं की काही टिपिकल गोष्टी प्रत्येकाच्या आयुष्यात घडतात, ज्यामुळे हे सगळे नवरे गंभीर होतात. आता टिपिकल गोष्टी कुठल्या? आता मी तुम्हाला बायकांची काही टिपिकल सरकारी वाक्य ऐकवतो. खरंच टिपिकल आहेत, जी प्रत्येक पुरुषाच्या आयुष्यात एकदा ना एकदा त्याची बायको म्हणतेच. तुम्ही चेक करा, माझं खोटं वाटत असेल तर. पहिलं टिपिकल वाक्य प्रत्येक बाईचं, अहो ऐकलत का? ह्याचा अर्थ काय? की तुम्ही फक्त ऐका, बोलायला मी आहे. कुठली बाई तुम्हाला असं म्हणताना ऐकवत नसेल, अहो बोलताय का? कारण तिचं म्हणणं काय, मी आहे बोलायला, तुम्ही फक्त ऐकायचं काम करा. दुसरं बाईचं टिपिकल वाक्य, मी आहे ना तुमच्या संसारात, म्हणून सगळं नीट चाललंय तुमचं. दुसरी तिसरी एखादी असती ना, सोडून गेली असती आतापर्यंत. याचा अर्थ काय? तुमची लायकी हीच आहे, माझ्यामुळे तुमचं घर चाललेलं आहे. आणखीन एक टिपिकल वाक्य, तिचं मिलीचं एवढं कौतुक कशाला तुम्हाला पाहिजे हो? एवढं तुम्हाला वाटतं तर तिच्याशी करायचं होतं ना लग्न. याचा अर्थ काय? तिच्यापेक्षा मला जास्त सुंदर म्हणा. आणि आणखीन एक टिपिकल वाक्य, तुमचं ना पूर्वीसारखं माझ्यावर प्रेमच नाही राहिलं गडे. याचा अर्थ काय? कुठला तरी नवीन सोन्याचा दागिना पाहिजे. बरोबर बोलतोय, सगळ्या नवऱ्यांना पटलेलं आहे. काय म्हणता काका, मी वाक्य सांगतोय का भांडणं लावतोय नवरा बायकोमध्ये? नाही नाही, मला भांडणं नाही लावायची. खरं तर संसार असाच असतो मंडळी, त्याच्यामध्ये थोडंसं मीठ पाहिजे, थोडीशी साखर पाहिजे, थोडंसं लोणचं पाहिजे. हे सगळे फ्लेवर जेव्हा एकत्र येतात तेव्हा खऱ्या अर्थानं हा संसार मजेदार होतो. तर याच विषयाला घेऊन एक नवीन सिनेमा येतोय, ज्या सिनेमाचंच नाव आहे शुगर सॉल्ट आणि प्रेम. तर मंडळी, आज माझ्या कॅफेमध्ये शुगर सॉल्ट आणि प्रेम या चित्रपटाचे सगळे कलाकार आलेले आहेत. सगळेच कलाकार तितकेच प्रेमळ आहेत आणि इतका मला आनंद झाला आज की इकडे सगळं प्रेमाचं वातावरण असणार आहे. कारण सिनेमामध्ये खूप दिग्गज अभिनेते आहेत आणि खूप सुंदर दिसणाऱ्या अभिनेत्री सुद्धा आहेत. आणि अभिनेत्री इकडे येणार आणि त्या सुंदर असतातच, त्यामुळे मला किती आनंद होतो हे तुम्हाला माहितीच आहे. विनोद सोडूयात, आता आपण कार्यक्रमाकडे वळूयात. जोरदार टाळ्यांनी या मंचावरती मी सुरुवातीलाच आमंत्रित करणार आहे या चित्रपटामध्ये सौम्य ही व्यक्तिरेखा साकारणारी क्रांती रेडकरला. खूप छान वाटतं. आय थिंक चला हवा येऊ द्या हा एक असा कार्यक्रम आहे जो येणाऱ्या सिनेमांना एक खूप चांगला मंच देतो, जे मला काकणच्या वेळेस खूप स्ट्रॉंगली जाणवलं. कारण की पूर्ण सिनेमाची आमच्या पब्लिसिटी एक तरफ आणि चला हवा येऊ द्याचा रिस्पॉन्स एक तरफ. तर हॅट्स ऑफ ह्या पूर्ण कार्यक्रमाला. तुझा हा नवीन सिनेमा आलेला आहे आणि खूप चर्चा आहे, कारण तगडी स्टारकास्ट असलेला हा मराठीतला सिनेमा आहे शुगर सॉल्ट आणि प्रेम. तर काय आहे साधारण सिनेमा? ह्युमन रिलेशनशिप्सबद्दल गोष्ट आहे. 3 कपल्सची गोष्ट आहे आणि अनेकदा खूप छान बाहेरनं खूप छान आणि सुखी दिसणारे कपल्स, त्यांच्या जेव्हा आपण खऱ्या आयुष्यात डोकावतो तेव्हा आपल्याला खूप कॉम्प्लेक्स सिच्युएशन्स दिसतात. आणि हे मला असं वाटतं की 99.99 कपल्सच्या बाबतीत हे खरं आहे की जसं दिसतं तसं नसतं. पण ह्या कॉम्प्लेक्सिटीज काय असतात, त्यांना ओव्हरकम कसं केलं जाऊ शकतं आणि ॲट द सेम टाईम एकमेकांना जपून पुन्हा एकदा छान संसार कसा करता येऊ शकतो, ह्याच्यावर भाष्य करतो हा सिनेमा. क्या बात आहे. क्रांती सोबत आणखीन गप्पा मारायच्या आहेत. आता मी क्रांतीला विनंती करतो, तू खूप सुंदर दिसतेस, प्लीज आमच्या सोबत बस. जोरदार. थँक्यू. तर क्रांती आज इथे आलेली आहे, पण क्रांती सोबत जास्त मला फ्लर्ट नाही करता येणार, कारण ती एकटी आलेली नाहीये, ती तिच्या मिस्टरांना सुद्धा घेऊन आली आहे. म्हणजे या सिनेमातल्या मिस्टरांना ती घेऊन आलेली आहे. तर आता मी एका अशा अभिनेत्याला या मंचावरती आमंत्रित करणार आहे जो चला हवा येऊ द्याच्या इतिहासात पहिल्यांदाच या मंचावरती येणार आहे. जोरदार टाळ्यांनी स्वागत करत प्रसाद ओक यांचं. काय होतं की मला कोणी सिनेमात घेत नाही, मला कोणी नाटकात घेत नाही, त्यामुळे मला तुम्ही कोणी बोलवतच नाही इथे. मला खूप इच्छा असते या कार्यक्रमात यायची. खरं अरे,
पण आज पहिल्यांदा संधी मिळाली. डेटच मिळत नाही रे याची डेटच मिळत. आम्ही सतत फोन करतो की प्रसाद कधीतरी डेट दे यार आमच्यासाठी. एक छोटासा आमचा कार्यक्रम आहे, चला हवा येऊ द्या. तुमच्यासारखे मोठे लोक आले तर आमचा कार्यक्रम मोठा होईल. थोडी डेट दे यार आमच्यासाठी. आज पहिल्यांदा हा चेहरा सगळ्यांना बघायला मिळणार आहे. आज सगळे म्हणजे बराक ओबामा पासून ते सगळे आज बघण्यासाठी उत्सुक आहेत की आज पहिल्यांदा प्रसाद ओक आम्ही बघतोय. तेव्हा खरंच खूप मजा येते. त्यामुळे आम्हाला खरंच आनंद होतो जेव्हा जेव्हा तू येतोस. थँक्यू. आणि एक नवीन सिनेमा तू घेऊन आलास, शुगर सॉल्ट आणि प्रेम. तर तुझा कसा अनुभव आहे? उत्तम अनुभव होता. गंमत अशी झाली की या सिनेमाच्या निमित्ताने मी माझी खूप जुनी मैत्रीण सोनाली कुलकर्णी पुण्यापासूनची, तिच्याबरोबर पहिल्यांदा काम केलं. म्हणजे याच्यानंतर मी अगबाई आराईच्या शूट केला आणि तो आधी आला, पण याचं शूटिंग आधी झालं. माझा तितकाच जुना मित्र समीर धर्माधिकारी पुण्यापासूनचा, 15-20 वर्षांपासूनचा मित्र, त्याच्यासोबतही मी पहिल्यांदाच काम केलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझी बायको या चित्रपटातली क्रांती रेडकर, तिच्याबरोबरही मी पहिल्यांदा काम केलं. अशा या मंचावर सुद्धा तू या मंचावर, म्हणूनच या मंचावर मी पहिल्यांदा येतो. त्यामुळे खूप मस्त एक्सपिरियन्स होता ओव्हरऑल या चित्रपटाचा. आत्ता मी विनंती करतो प्लीज तू आमच्या सोबत बस. प्रसादसाठी थँक्यू. तर एका सुंदर अभिनेत्रीचं मी आत्ताच स्वागत केलेलं आहे. आता आणखीन एका सुंदर अभिनेत्रीला या मंचावरती मी आमंत्रित करणार आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या चित्रपटात अनन्या ही व्यक्तिरेखा साकारणाऱ्या शिल्पा तुळसकर यांच्यासाठी. शिल्पाजी, मनापासून या मंचावरती तुमचं स्वागत. धन्यवाद. पहिल्यांदाच एक कॉम्प्लिमेंट जी कधीच कोणाला मी देत नाही, तुम्ही खूप सुंदर दिसताय. थँक्यू. ही अशी कॉम्प्लिमेंट असते ना याच्यानंतर कुणी रागावत नाही, त्याच्यामुळे मी ती देतो. 10 मिनिटापूर्वी मला सुद्धा नाही दिली. नाही कधीच नाही. क्रांतीताईला तर कधीच नाही दिली. पण खरंच मनापासून स्वागत. आणि तुम्ही पुन्हा एकदा आमच्या या मंचावरती आलेला आहात एक नवीन सिनेमा घेऊन, शुगर सॉल्ट आणि प्रेम. तर तुमच्या नजरेतून काय आहे शुगर सॉल्ट आणि प्रेम? आपल्या आयुष्यात लागणाऱ्या या 3 महत्त्वाच्या गोष्टी आहेत. प्रेम असलं तर शुगर सॉल्ट नसलेलं सुद्धा आपण प्रोड्यूस करू शकतो. सो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रेम, माझ्या लेखीसुद्धा आणि आमच्या सिनेमाच्या दृष्टीनं सुद्धा. यातल्या तुमच्या भूमिकेविषयी सुद्धा मला जाणून घ्यायचं आहे. आत्ता मी शिल्पाजींना विनंती करतो प्लीज तुम्ही आमच्या सोबत बसा. जोरदार टाळ्या शिल्पा तुळसकर यांच्यासाठी झाल्या पाहिजेत. तर आज मी खरंच खूप छान दिसतोय असं मला वाटतंय. मी चांगला दिसतो ना आज? परत म्हणजे शिल्पाजी बरोबर आहे ना? म्हणजे मी खरंच असं गुलाबी गुलाबी आज दिसत असेल तुम्हाला. काय म्हणता, मी हिरवे कपडे घातलेत? नाही, हा देठ आहे. गुलाब खरा इकडे आहे, तुमचं इकडे लक्षच नाहीये. पण हे जे सगळं माझं कौतुक आहे ना ते आता संपणार आहे. कारण आता ज्या व्यक्तीला मी आमंत्रित करणार आहे ते या मंचावरती आल्यानंतर माझ्यावरचा सगळा फोकस शिफ्ट होणार आहे. जोरदार टाळ्यांनी या मंचावरती मी आमंत्रित करणार आहे अजिंक्य देव यांना. यो बघ ना, आता माझ्याकडे कुणाचं लक्ष आहे महाराष्ट्रात? शक्य तरी आहे का? एवढा हँडसम माणूस आल्यानंतर सगळ्यांचं सर लक्ष तुमच्याकडेच असणार आहे. पण सर, जसे तुम्ही पूर्वी सिनेमात दिसायचात तसेच तितकेच छान दिसतात, तितकेच हँडसम दिसतात. याचा काय राज आहे? ते माझ्या वडिलांना विचारलं आहे. त्यांच्या मागे सगळं घेतलेलं आहे. ते अजून तसेच दिसतात जेव्हा मी त्यांना लहानपणी पाहिलं होतं तसं. मी त्यांच्या पाठोपाठ पावलावर पाऊल ठेवून चालतो. देवांकडे अमृत असतं असं म्हणतात. हे देवच आहे, त्याच्यामुळे काहीतरी असणार आहे, अमृत वगैरे फंड असणार आहे. तर तुमच्या नजरेतून काय आहे हा सिनेमा? इट्स लाईक अ लव्ह रेसिपी की शुगर सॉल्ट आणि मग बाकीचं काहीच नाही चाललं तर प्रेम मात्र नक्की चालतं प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये. तेव्हा ह्या इन्ग्रेडियंट्स खूप गरजेचे आहेत. नुसतं जेवण चांगलं करण्यासाठी नाही तर तुमचं आयुष्य आणि जर तुमचा संसार टिकवून पुढे न्यायचा असेल तर थोडंसं शुगर, थोडंसं सॉल्ट आणि बरंचसं प्रेम, त्याशिवाय काहीच चालू शकत नाही. ही प्रेमाची रेसिपी काय आहे हे मलाही जाणून घ्यायचं आणि सगळ्यांनी आता वही पेन घेतलेला ही रेसिपी लिहून घेण्यासाठी. बिलकुल. मी पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आणि मी तुम्हाला विनंती करतो प्लीज तुम्ही आमच्या सोबत बसा. तर आता आणखीन एका सुंदर अभिनेत्रीला या मंचावरती बोलावण्याची वेळ आलेली आहे, ज्यांच्या अभिनयाच्या स्पर्शाची मज्जा सगळा महाराष्ट्र अनुभवतोय. तुमच्या लक्षात आलं मी कुणाबद्दल बोलतोय? जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात सोनाली कुलकर्णी यांचं. हो, माझं पाठ झालंय आणि मला ते खूप आवडले सगळ्या स्टेप. सोनाली, तुझं मनापासून या मंचावरती पुन्हा एकदा स्वागत मी करतो. माझ्या तोंडात येतं की तुमचं स्वागत करत, पण त्यांनी आता ताकीदच दिलेली आहे. तसं जर केलं तर मग शॉक देईन तुला म्हणून. करेक्ट. त्यामुळे तुझं मनापासून या मंचावरती स्वागत.
परत एकदा आमच्या फॅमिली येताना कसं वाटतं? आधी थोडा संकोच वाटत होता की तुझ्या फॅमिलीमध्ये असे सारखे सारखे येणारे पाहुणे चालतील का, पण इतक्या प्रेमाने बोलवलं होतं मला की मला हो आपण एकत्रच आलो होतो. ते लहानपणापासून इकडे माहिती नाहीये. मी इथेच लहानाचा मोठा आलो. तुमच्या नजरेतून काय आहे फिल्म? एक खूप छान गोष्ट आहे 3 मैत्रिणींची आणि त्यांच्या 3 कुटुंबांची. माझा ट्रॅक फार गोड आहे. प्रत्येक मुलीला असोसिएट करता येईल असं आहे की एका पॉईंटला येऊन आपल्याला असं वाटायला लागतं की करिअर तेवढं महत्त्वाचं नाही आहे. माझं घर, माझं कुटुंब याच गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आणि अशा वेळेला कोण आपल्याला आठवण करून देतं की करिअर पण महत्त्वाचं आहे. कारण करिअर चांगल्या पद्धतीनं पूर्ण केल्याशिवाय, स्वतःला हवं असलेलं काम किंवा मिशन पूर्ण केल्याशिवाय आयुष्याला पूर्णता येत नाही. तर हे आठवण करून देणारे आपले फक्त जवळचे मित्र असतात. आणि ही आठवण मला माझ्या या सिनेमातले मित्रमैत्रिणी करून देतात, जे इथे आलेले आहेत आपल्याबरोबर. वाह वाह वाह. आणि या सगळ्या मित्रमैत्रिणींच्या सोबत खूप गप्पा मारायच्या आहेत. सिनेमा काय आहे हे सुद्धा जाणून घ्यायचं. मी आत्ता सोनालीला विनंती करतो, प्लीज तू आमच्या सोबत बस. थँक्यू. आता आणखीन एका दिग्गज ज्येष्ठ कलाकाराला या मंचावरती मी आमंत्रित करणार आहे. पण त्यांच्याकडे बघितल्यानंतर तुम्हाला ज्येष्ठ नाहीत वाटणार, ते आपल्यापेक्षा यंग आहेत असं वाटेल. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात यतीन कार्यकर यांचं. यो मॅन यो हो. क्या बात आहे. अच्छा, मला वाटलं आता माझा खूनच करतात की काय. यतीन सर, मनापासून या मंचावरती मी तुमचं स्वागत करतो. आणि मी असं ऐकलं की या सिनेमात तुमची खल भूमिका आहे. पिक्चरचं नाव शुगर सॉल्ट आणि प्रेम आहे. वेल, काही शुगर आहे, काही सॉल्ट आहे, पण यांच्या प्रेमावर विरजण कोणीतरी घालायला पाहिजे ना. उसके लिए आपण भाई चिंता नाही करणे का. खरंच मनापासून स्वागत. मला तुमच्या भूमिकेविषयी आणखीन जाणून घ्यायचं. आत्ता मी यतीन सरांना विनंती करतो की प्लीज तुम्ही आमच्या कॅफेमध्ये आमच्या सोबत बसा. तर मी सुरुवात करणार आहे सोनाली पासून. सोनाली, या चित्रपटातली तुझी भूमिका कशी आहे? आदिती नावाची मुलगी आहे मी जी साकारतीये ती, आणि तिला एक छोटा मुलगा आहे. समीर धर्माधिकारी माझ्या नवऱ्याचं काम करतोय आणि खूप छान कुचकट काम केलेलं आहे त्याने की या प्रेमाच्या पलीकडे जाऊन कुठेतरी त्या दोघांच्या मध्ये एक ठिणगी पडतेच, जिथे वाद सुरू होतात. आणि त्या वादांना आदिती कशी सामोरी जाते आणि त्यामध्ये तिची या दोघींची, क्रांतीशी आणि शिल्पाशी मैत्री कशी होते, आणि त्या मला प्रेरणा देतात की मी त्यांना स्फूर्ती देते. हा प्रवास सिनेमात आपल्याला बघायला मिळणार आहे. वा. अजिंक्य सरांच्या जेवढ्या भूमिका आतापर्यंत आपण बघितलेल्या आहेत त्या सगळ्याच गाजलेल्या भूमिका आहेत. या सिनेमातली भूमिका काय आहे सर? मी आणि शिल्पा आमची पेर आहे आणि वी आर प्लेइंग हजबंड अँड वाईफ. मला ह्याच्यात खरं तर काय जास्त चांगलं वाटलं, जेव्हा मला ही स्टोरी ऐकवली तेव्हा कुठेतरी मी जो आत्ता नाही आहे पण पूर्वी होतो असा कुठला तरी पुरुष मला आढळला त्याच्यामध्ये. आणि म्हणजे मला आठवतं आहे की जेव्हा माझं लग्न झालं तेव्हा माझी एक क्लिअर अशी अंडरस्टँडिंग होती की माझ्या बायकोनी नोकरी करायची नाही, काम करायचं नाही, तिचं करिअर कशाला असायला हवं, आय एम देअर. आणि हा पूर्णपणे एक पुरुषी इगो, मेल इगो किंवा मेल शॅव्हनिझम जे म्हणतो आपण, दॅट वॉज इट. आणि मी तिला बरेच वर्ष काम करू दिलं नाही. ऑफकोर्स माझ्या घरातही असंच होतं, आई बाबा दोघंही काम करायचे, परंतु कुठेतरी मी या एका वेगळ्या पद्धतीने वाढलो असेन किंवा माझ्या डोक्यावर हा एक वेगळा एक विचार होता. पण नंतर बदल होत गेला आणि आय कुड मेक आउट द डिफरन्स. तर ह्या कॅरेक्टरबरोबर माझं असोसिएशन त्यामुळे खूप झालं की ही इज अ मॅन हू इज अ सेल्फ मेड बिझनेसमॅन, ज्यांनी स्वतःला खालपासून वरपर्यंत घडवलेलं आहे. त्याची प्रत्येक पायरी ही स्वतः घडवलेली पायरी आहे, कोणाच्या हाताशिवाय किंवा आधाराशिवाय. पण आत्ता जो मी बदललेलो आहे त्याप्रमाणे मला या चित्रपटातही नंतर बदलायला वाव होता. सो आय रिअली एन्जॉयड डुईंग द फिल्म. चल घरी, चल चल चल, ए चला, ए चला, ए चल घरी, चल चल चल, बंद करा, कर. हो मान्य आहे. प्रॉब्लेम काय आहे? अजिंक्य देव कोण आहे? अजिंक्य देव तुम्हाला कोण वाटतंय? हे असतील काय? तुम्हाला माहिती आहे ना, मग 17 वेळा विचारता कशाला कोण आहे कोण आहे कोण आहे? अरे यार, पोलीसवाल्यांनी यार दुसऱ्यांदा आल्यावर तरी इज्जत देत नाही, थोडी ते इज्जत दे यार. ठीक आहे, तुम्ही वाटत
अजिंक्य देव साहेब, हा तुमच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे आणि मी अटक वॉरंट घेऊन आलोय. हे बघा, अटक वॉरंट. माझ्या अटक काय सर, आता हे पोलीस स्टेशनवाले ना आमच्यावरती इकडे जबरदस्ती करतात. तुकुरटवाडीचं एक पोलीस स्टेशन आहे, मागच्या वेळेला सुद्धा पुष्कर श्रोत्रींना त्यांनी अटक केली होती. आता नाही पण पुष्करला गेले होते ते बरोबर होतं. मला का आणि हा, पोलीस स्टेशन मध्ये जाताना रस्त्यात इकडं तिकडं जायचं नाही, फिरायचं नाही, माझा हात धरून चालायचं. गोळी, बिस्किट, कॅडबरी काही मागायचं नाही. हे तुम्ही लक्षात ठेवा. हे तुम्ही लक्षात ठेवा. तुम्ही त्यांना कसं सांगताय हे? चला पोलीस स्टेशन मध्ये. क्या बात, हे बघा ना तुम्ही. प्रेमच फार इंटरेस्टिंग आहे. जगातला सगळ्यात उंच माणूस आणि सगळ्यात छोटा पोलीस. जावा, नाहीतर तुमचे डायलॉग संपले, त्याच्या पुढे तुम्ही बोलू शकत नाही. देव सर, मी काय म्हणतो, याला तुमच्या घरीच घेऊन जा ना. हा का म्हणजे आम्हाला म्हणतं तर येईल देवा घरी गेले. जेलमध्ये टाक ना. क्या है बे टिंगू? आग मेरे जा. अबे तू तो बहुत रिश्वत लेता है. ये ले, खेल मजे कर. हाँ हाँ, अटपता हूँ. बैठ जाओ, उठने की जरूरत नहीं है, क्योंकि ये 2.5 किलो का हाथ है ना, या जिस पे पड़ता है वो उठता नहीं, दुनिया से उठ जाता है. इन्हें क्यों बुलाया यहाँ पे? असली गुनहगार तो यह है, ये तो बार बार आता है, बार बार आता है, कब लेके जाता है, बात करते हैं, चैन से जीने भी नहीं देते. साहेब येतील, आतमध्ये हो. आईच्या गावात साहेब आहे. एक बार जर मी कमिटमेंट केली तर मी माझ्या बापाची ऐकत नाही. दुसऱ्यांदा जर मी कमिटमेंट केली तर मी माझ्या स्वतःची ऐकत नाही. तिसऱ्यांदा जर मी कमिटमेंट केली मग बायको मग ऐकत नाही ना राजू. प्रॉब्लेम लय बेटा इकडे काय रे बेटा शाळेत नाही गेला. पोलीसवाला ना यार. तू लाख म्हणशील तू पोलीसवाला आहे, तू वाटला तर पाहिजे पोलीसवाला. जरा खातपेत जाणं. सर तुम्हाला सांगतो, याला कुठं लंब्या ड्युटीवर पाठवायचं असलं ना तर आम्ही याला गाड्यात पाठवत नाही, पोस्टानं पाठवतो याला. काम होतं. चल कोण आणला आरोपी, कोणाला पकडून आज? अजिंक्य देव साहेब आणलेत. अरे पागल झाला का तू येड्या? अरे कोणाला आणलं? अरे साहेब, अरे नमस्कार साहेब, नमस्कार. काय साहेब, अरे बापरे क्या बात आहे. पहा आपलं भाग्य बघा, आज सुकरवाडीच्या पोलीस स्टेशन मध्ये पहिल्यांदा अजिंक्य देव साहेब. क्या बात आहे सर. सर मी खरंच तुम्हाला सांगतो, मी तुमचे आभार मानतो सर, तुम्ही इकडे आलात सर.
का? कारण म्हणजे तुम्ही माझे खूप मोठे फॅन आहे सर. वा सर, काय जबरदस्त. एक एक पिक्चर केले सर तुम्ही. ते माहेरची साडी, अरे बापरे खतरनाक सर. त्याच्यामध्ये तुम्ही जो ठाकूरचा रोल केला सर तुम्ही, शेवटपर्यंत शालपड दिली नाही सर तुम्ही. जबरदस्त. प्रसाद ओक, अरे काय हे, किती एखाद्याला म्हणजे किती एखाद्याला जिवारी लागण्यासारखं वागावं. किती वाट बघायची सर तुमचे. गेले 3 दिवस दिसले नाहीत ते आम्हाला. अरे म्हणजे आम्ही तुम्हाला सांगतो सर, तुम्ही बरं झालं तुम्ही आलात. तुमचं पार्सल आलंय सर इकडे. पार्सल? हा, त्यांचं पार्सल आलंय. हा इकडे वा, हे बस, हे बघा सर. काय आहे ते? रेशन कार्ड. रेशन कार्ड देऊन द्यायला सर. तुमच्यासाठी खास फुकटवाडीनं इथे एक क्वार्टर अलाउड केलं सर. तुम्ही त्याचं उद्घाटन करायला या सर. हो सर, क्वार्टर. प्रसाद ओके ओके आहे का ते? नाही कसं खेड्यापाड्यात लोकांना नॉलेज नसतं ना, म्हणून त्यांनी असं चुकीचं लिहिलं असेल. पण सर म्हणजे आहे तुमच्याच नावाचं. 7-12 तुमच्याच नावाचा केलेला आहे सर. नक्की? हा, तुम्हाला पण घर अलॉट करणार आहे. पण तुम्ही आले 2-3 वेळा, पण अजून 4-5 वेळा आले तर तुम्हाला पण एक घर भेटणार आहे सर. हे बघा सर, तुमच्यावर इतके आरोप केलेले आहे सर. लोकांना सांगतो, नाही, मी जामिनीसाठी आले. नाईस टू मीट यू सर. मी अजिंक्य देव यांची वकील आहे आणि मी त्यांच्यासाठी बेल घेऊन आले. आता केस सुरू केले नाही तुम्ही, वकील बेल आणता. दाखवा आता इकडे काय आणलं ते. 1 मिनिट सर. हे बघा, ह्या बेल चालणार नाही. का चालणार नाही सर? हा बेल जर सगळ्या देवाला चालतो तर अजिंक्य देवाला का चालणार नाही? ही केस तुम्ही आत्ताच्या आत्ता सीआयडीच्या हाती सोपवा प्लीज. अरे नाही रे, सीआयडी नको, ते तोडफोड करतात यार. अरे अरे मॅडम, परस्पर सीआयडीला केस देऊन मोकळे होते. हाँ सर. तोड़ दो दरवाजा. यस सर. माझा अरे काय झालं रे? आस्था ग्रामपंचायतने अलॉट केलं त्यांना घर, तुम्ही तोडलं जरा. आणि तुम्ही आत आल्यावर परत दरवाजा तोडाल का जाता रे यार? आलेत नाही आतमध्ये. तो गड़बड़ है. काही गडबड नाही आहे. हेलो अजिंक्य देव सर. अरे तो पंखा थांबवा पहिले, ते पाहते का ते हात कटतील त्यांचे. तुमच्यावर पहिला आरोप दिलाय सर. हा आरोप तुमच्यावर जे मराठी चित्रपट कलाकार आहेत तुमचे त्यांनीच केलेला आहे सर. त्यांनी असं केलं आहे की तुम्ही बा हिंदी आणि मराठी दोन्ही चित्रपटात काम करता. म्हणजे हा आरोप नाही आहे, पण तुम्ही मराठी कलाकारांचा आवाज हिंदीत मांडला नाही असं त्यांचं म्हणणं आहे सर. कोण म्हणतं असं मराठी कलाकारांचं म्हणणं आहे. म्हणजे कसं आहे की मी तुम्हाला सांगतो, म्हणजे हिंदीत तुम्ही काम केलं तर हिंदी कलाकारांनी तुमचे नकला केलाय सर. तुमची कला चोरली त्यांनी, पण तुम्ही त्याच्याबद्दल एक शब्द पण काढला नाही असा मराठी कलाकारांचा आरोप आहे सर. हे बघा तुमचं एक गाणं सर, म्हणजे भन्नाट रानवारा. भन्नाट रानवारा हे गाणं व्हायोलिन वाजवलं, ते सेम व्हायोलिन शाहरुख खानने वाजवलं सर. तुम्ही नाही म्हणा, बरोबर आहे की नाही?
माहित नाही मला नाही कळलं नाही नाही. अरे आम्ही पुरावे आहेत आमच्याकडे. दाखवा, दुसरं- दाखवा, अरे पुरावा थांबा, असेल तर सर्जा दाखवा. सर्जामध्ये ढोल वाजवला तुम्ही. वाजवला. तो सेम ढोल सर शाहरुख खानने वाजवला सर नाही वाजवला सांगा. पुरावे आहेत आमच्याकडे. पुराव्यात तर दाखवा मग. दाखवा त्यांना पुरावे दाखवा. सेम टू सेम सर. सर तुमचे बघा जोरदार टाळ्या सर. सरांची कला ही हिंदीवाल्यांनी चोरली. तर तुमचं काय म्हणणं आहे सर सांगा प्लीज. आता हे मला आत्ता तुम्ही एवढा शोध घ्याल या सगळ्या गोष्टीचं माहितच नव्हतं. खरंच आज मला कळलं मुंबई पोलीस का सर्वात जगात चांगलं आहे ते. तुम्ही हे सुद्धा शोधून काढलं. क्या बात आहे, क्या बात आहे. सर सरांचं आपल्याला फिंगर चिप्स घ्यायला पाहिजेत. जा कार्बन मोनॉक्साइड घेऊन ये. अब हो जाएगा दूध का दूध और पानी का पानी. शामरुग आहे तुम्ही. दया हा हात हलत का नाही आहे. सांगा त्यांना आता. सर ते मोजेत सर मोजे. हँडग्लोव्स कुठे आहेत. अरे तरी म्हटलं बूट नीटका जात नाही मला. सर एक मिनिट सामा सगळं करतो मी. थँक्यू दया थँक्यू. ओके ह्यात थोडस कार्बन मोनॉक्साईड टाक. ओके मिस्टर अजिंक्य देव सर. दया चेस सर. बघ लक्षात आलं तुम्ही तुमची बॉर्डर क्रॉस करू नका. तुम्हाला आश्चर्य वाटेल सर, खरोखर आश्चर्य वाटेल, पण दुसरा गुन्हा तुमच्या घरातल्या लोकांनी नोंदवला सर तुमच्यावर. काय सांग काय तुमच्या घरातल्या लोकांनी नोंदवला का तुम्ही घरात जेवत नाही, नुसतं च्यवनप्राश खाता. खोटं सांगताय सगळे. चित्रतरुण राहण्यासाठी हे कायमस्वरूपी काय राहण्यासाठी चित्रतरुण राहते ना कायमस्वरूपी असा माणूस हे राहते. चिरतरुण चित्रतरुण काय. अच्छा चिरतरुण राहण्यासाठी तुम्ही म्हणजे तुम्ही सकाळपासून म्हणजे सकाळी उठला च्यवनप्राश खाता, चहा बरोबर च्यवनप्राश, जे ब्रेड बरोबर च्यवनप्राश, खारी बरोबर च्यवनप्राश, भाताबरोबर च्यवनप्राश कसं लागत असेल. नाही पण मी खात आहेत माझ्या बरोबरचे मित्र बरेच जे फक्त च्यवनप्राश खाऊन जगतायत, पण मी नाही खात ते. तुम्ही नाही खात ना, पण तुमच्या घरच्या लोकांनी आरोप दिलेला आहे सर. म्हणजे असं आहे ते प्रॉब्लेम असं झालेला आहे की जे नवीन मराठी इंडस्ट्रीमध्ये हिरो जे आलेले आहेत त्यांनी तर लय तुमच्यावर आक्षेप घेतलाय सर का हा माणूस म्हणला इतक्या वर्षापासून तरुण ते तरुण कसा. सर्वात मोठा राज किंवा स्वतःला फिट ठेवण्याचा किंवा त्यातल्या त्यात बरं दिसण्याचा राज म्हणजे उगाच कारण नसताना कोणाचा द्वेष करायचा नाही आणि सतत पॉझिटिव्ह विचार करत राहायचा. वा क्या बात आहे सर. याचा अर्थ तुम्ही च्यवनप्राश खात नाही. मी प्रूव्ह करू शकतो. हा सर. अरे याचं काय चालू आहे. फिलिपाईन ऑक्साईड घेऊन असं काही नसते. काय फिलिपाईन ऑक्साईड घेऊन ये. सर स्पेलिंग सांगितली असे तर बरं झालं. कसलं ते पिलं तर टाईट होईल नेक्स्ट साईड. दया सकाळी जी प्रॉपर्टी दिली होती ती घेऊन ये. असं सिंपल सांगा ना तुम्ही, कठीण सांगता त्या गरीबाला विचारायला. गरीबाला पाणी. प्रॉपर्टीत ग्लास आहेच काय. त्यात बोट बुडवा माझी. हो च्यवनप्राश. बस काय नाही बस. आता फिलिपाईन ऑक्साईड टाक ह्याच्यात. फेस आला तर याचा अर्थ हे च्यवनप्राश खातात.
माय गॉड. सर चुकून झालंय सर, माझं ऐका सर. अरे पण का त्या ग्लासला हात लावला? का? अरे आतमध्ये भांडी पडली आहेत ती घासायची आहेत कात्याने. कात्या नाहीये. कात्या नाही, ठीक आहे मग हात्यानेच घालतो. मैं निकला गड्डी लेके. तुमच्या जे हिरोईन आहेत त्यांनी तुमच्यावर असा आरोप केलेला आहे का की तुम्ही अतिशय उत्कृष्ट रोमांस करता, चांगला अभिनय तुम्ही करतातच, तुम्ही उत्कृष्ट फायटिंग करता, पण सर त्यांचा आरोप हा आहे का तुम्ही डान्स करायला आलाय कचरता सर. त्याच्याबद्दल तुम्ही सांगा बरं त्यांचं काय म्हणायचं. करेक्ट आहे, त्यांचं अगदी बरोबर आहे म्हणणं. इथे आहेत त्याच्याबरोबर, म्हणजे ज्यांच्यावर डान्स नाही केला मी, परंतु ज्यांच्यावर केला खरोखरच बहुतेक त्यांच्या पायाला नंतर खूप सूज आली असेल. पण असं आहे याच्यापेक्षा चांगला नसतो. ऐसी बात है तो आ जाओ, नाचो मेरे साथ यहाँ पे इसी वक्त. नाचो, थोड़ा सा नाचो हमारे लिए. नाचो, अरे इधर है. नाचो, लगाओ गाना लगाओ. मला वाटते बहुतेक आयुष्यात पहिल्यांदा अजिंक्य देव कुठल्या तरी शो मध्ये नाचले असतील. ते आमचं भाग्य की आमच्या शो मध्ये अजिंक्य देव नाचले. जोरदार टाळ्या एकदा त्याच्यासाठी. शिल्पाजी, तुम्ही साकारताय ती व्यक्तिरेखा कशी आहे? एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे की या दोघांमध्ये प्रेम नक्की आहे, पण ते म्हणाले तसं एक त्याचा मेल इगो, पुरुषी अहंकार जो खूप स्ट्रॉंग असतो, त्याचबरोबर तिचं खूप डोसाईल असणं की प्रत्येक गोष्ट ती ओरडून किंवा आपला मुद्दा ठामपणे मांडण्यात तिला फार इंटरेस्ट नसतो, पण म्हणजे ती दुबळी आहे असं नाही आहे. ॲट द सेम टाईम तिला बाहेर जाऊन लोकांची मदत करायला आवडते, पण ती खूप सॅक्रिफायसिंग आहे. आणि एक छोटी गोष्ट मी यातून उचलली ती म्हणजे ही की आपल्या कुटुंबाची काळजी घेण्यासाठी किंवा थोडा एक्स्ट्रा वेळ काढून लोकांची मदत करण्यासाठी आपल्याला स्वतःकडे दुर्लक्ष करावं लागतं असं नक्कीच नाही आहे. तुम्ही तितकं आनंदी राहणं महत्त्वाचं आहे, तर आपल्या जवळच्यांची आपण खूप छान काळजी घेऊ शकतो. तर आता मला यतीन सरांकडे यायचं. थोडक्यात मला सर कळलं तुमची खल भूमिका आहे, पण कशी आहे ही भूमिका? जीवनात माणूस कायम बॅलन्स, समतोल राखण्याचा प्रयत्न करतो. शुगर असो, बॅलन्स खाल्ली तुम्हाला डायबिटीज होत नाही. सॉल्ट असो, बॅलन्स घेतलं तर तुम्हाला हायपर टेन्शन होत नाही. मित्रा, प्रेमाचं काय रे? जेव्हा माणूस स्वतःवर प्रेम करतो ना, त्याचा मिस्टर प्रधान होतो. तो फक्त आणि फक्त स्वतःवर प्रेम करतो. त्याला जे हवंय ते हवं आहे आणि ते तो कोणत्याही लेवलला जाऊन मिळवण्याचा प्रयत्न करतो, आणि अशा प्रकारे तो विलन होतो. या तिघी एकत्र येतात आणि माझी म्हणजे मिस्टर प्रधानची वाट लावतो. आता येणारे प्रसादकडे. प्रसाद, तुझी कशी आहे भूमिका? मला सांगताना खूप आनंद होतोय की या चित्रपटात मी हुशार माणसाची भूमिका करतोय. अरे असं का? चष्मा लावलेला हुशार. अच्छा, म्हणजे मी विचार केला की कसा मी हुशार दिसेन, तर माझ्या लक्षात आलं चष्मा लावून मी हुशार दिसू शकतो. चष्मा लावला, पुण्याचं इंटेलेक्च्युअल. तर या चित्रपटात मी एक सायंटिस्ट आहे आणि मला समाजाच्या भल्यासाठी, लोकांच्या भल्यासाठी मी एका प्रोजेक्टवर मी काम करतोय. ते प्रोजेक्ट पूर्ण झालं तर काही लोकांचं नक्कीच भलं होणार आहे आणि ऑब्व्हियसली काही लोकांचं वाईट होणार आहे. जेव्हा कोणाचं तरी भलं होतं तेव्हा कोणाचं तरी वाईट होतं. तर ते माझं प्रोजेक्ट कम्प्लीट होतं का नाही होत, कसं होतं कसं नाही होत, या सगळ्याचा प्रवास म्हणजे हा चित्रपट आहे.
क्रांती, तू जी भूमिका साकारतेस ती कशी आहे? ही करिअर वुमन नाही आहे. नवऱ्याच्या खूप प्रेमात असलेली, घर सांभाळणारी, शॉपिंग बिपिंग करणारी अशी भूमिका आहे. पण नवऱ्यावर खूप प्रेम आणि खूप सपोर्ट करणारी, जसं हा म्हणाला याचं प्रोजेक्ट असतं. आणि मला असं वाटतं, म्हणतात ना, बिहाइंड एव्हरी सक्सेसफुल मॅन देर इज अ वुमन. ती वुमन जी असते ना सक्सेसफुल मॅनच्या वेळ, ती मी असते. मी ना थ्रू आउट द फिल्म स्वतःला कुठेतरी शोधत गेले आणि ह्यांच्या आयुष्यात आलेले जे प्रॉब्लेम्स आहेत आणि त्याच्यानंतर ती जशी स्वतःला शोधते आणि स्वतःच्या पायावर उभी राहते, जसे राखेतून फिनिक्स पक्षी उभा राहतो, तर ते सायमल्टेनियसली माझ्यासाठी कुठेतरी होत गेलं. क्या बात आहे, क्या बात आहे. क्रांती, आणखीन एक छुपी गोष्ट आम्हाला अशी कळली आहे क्रांतीबद्दल की सोनाली मॅम तुम्ही इथे आहात आणि मी काही बोलायच्या आधी 2 ठिकाणून येस आलेला आहे. प्रेम आहे म्हणून. सोनाली मॅम इथे बसलेल्या आहेत आणि क्रांती ही सोनाली मॅम कशा बोलतात हे खूप छान दाखवू शकते. अरे मी असं काहीच नाही. फार अप्रतिम. प्लीज प्लीज प्लीज, मला अधिकृत सोर्स कडून कळालेलं आहे. अधिकृत सोर्स कडून, हे माझं स्वतःचं नाही. तू मला विचार ना काय. सोनालीजी, तुमचं मनापासून स्वागत आमच्या मंचावरती. तुमचा सिनेमा खूप छान चाललेला आहे, अगबाई अरेच्चा, आणि आता नवीन आलाय शुगर सॉल्ट आणि प्रेम. तुमचा काय सगळा प्रवास अनुभव? खरं तर तुम्ही खूप मोठा प्रश्न विचारलाय आणि मला असं वाटतं की ह्या प्रश्नाचं उत्तर एवढ्या कमी वेळात देणं म्हणजे आता तुमचा कार्यक्रम पण संपत आलाय. आणि मला हे पटतच नाही आहे की एवढ्या सगळ्यांचं झाल्यावर तुम्ही मला विचारते, कारण की केवढं बोलू आणि किती बोलू या सगळ्यांबद्दल. बिकॉज आय थिंक ईच वन ऑफ देम दे हॅव देअर युनिक क्वालिटी. आणि स्पेशली शिल्पा किंवा क्रांती, दे ऑल इज जस्ट सुपर्ब. कारण की आम्ही खूप मजा केली ह्या अख्ख्या शूटिंगच्या दरम्यान आणि दे आर रिअली ग्रेट फ्रेंड्स नाव. सगळे हसतात पण सोनालीला काही पटत नाही. येणार आहे सोनालीकडे. तर आता मला विचारायचं आहे, त्यांच्या नजरेतून प्रेमाची व्याख्या काय आहे? बापरे, प्रेमाची व्याख्या सांगणारे आपण कोण रे? आम्ही आमच्या अभिनयातनं शोधायचा प्रयत्न केलाय व्याख्या काय आहे ती. पण त्या व्याख्येला ना खूप एक चांगलं स्वरूप आपल्या अतिशय आवडत्या एका कवींनी देऊन ठेवलंय, कुसुमाग्रजांनी. खूप छान आनंदलोक नावाची कविता आहे. माझ्या आनंद लोकात चंद्र मावळत नाही, माझ्या आनंद लोकात चंद्र मावळत नाही, दर्या अथांग प्रेमाचा कधी वादळत नाही. माझ्या आनंद लोकात केले वसंताने घर, आंब्याच्या फांदीला फुटे कोकिळेचा स्वर. 7 रंगांची मैफल वाहे येथे हवेतून, 7 रंगांची मैफल वाहे येथे हवेतून, येथे मरणही नाचे मोर पिसारा लेऊन, मोर पिसारा लेऊन. यतीन सर, मी गुलजार साहेबांची एक त्यांचं गाणं आहे, ते मी कविता रूपात सांगतो. हमने देखी है उन आँखों की महकती खुशबू, हाथ से छू के इसे रिश्तों का इल्जाम ना दो, प्यार को प्यार ही रहने दो, कोई नाम ना दो. क्या बात, क्या बात. प्रसाद, मला फार आत्ता राहून राहून मला माझ्या मित्राची जितूची प्रचंड आठवण येते. कारण जितूवर माझं आणि माझ्यावर जितूचं प्रचंड प्रेम आहे. त्यांनी फार मस्त लिहिलं आहे. खरं तर प्रेमात पडलो आम्ही जरी तरी कधीच आम्हाला लागत नाही, प्रेमात पडलो आम्ही जरी तरी कधीच आम्हाला लागत नाही, कारण एकीवर एकदाच प्रेम करून आमचं कधीच भागत नाही. कितीक विविधता नवतरुणींची, कितीक चांदण्या आकाशी, कितीक विविधता नवतरुणींची, कितीक चांदण्या आकाशी, जाई जुई रातराणी केवढा उगाच दरवळ नाकाशी. चक्कर मारतो बागेत फक्त आम्ही, चक्कर मारतो बागेत फक्त, सुगंध कधी मागत नाही, कारण एकीवर एकदाच प्रेम करून आमचं कधीच भागत नाही. सोडून जाता आम्हा बालिका विरह वेदना ठणकत बसते, सोडून जाता आम्हा बालिका विरह वेदना ठणकत बसते, कितीक पाहिल्या अनुभवल्या परी अंती सोबत कोणीच नसते. वा. कितीक पाहिल्या अनुभवल्या परी अंती सोबत कुणीच नसते, समजावतो प्रत्येक वेळी मी मनाला, समजावतो प्रत्येक वेळी मी मनाला, उगाच मी रात्री जागत नाही, कारण एकीवर एकदाच प्रेम करून आमचं कधीच भागत नाही. क्या बात, एकदा जोरदार टाळ्या जितू जोशी यांच्यासाठी पण झाल्या पाहिजेत.
तर आता या मंचावरती मी आमंत्रित करणार आहे शुगर सॉल्ट आणि प्रेम या चित्रपटाच्या दिग्दर्शिका असलेल्या सोनाली बंगेरा यांना. आम्ही या मंचातर्फे नेहमी एक प्रश्न दिग्दर्शकांना विचारत असतो, तो मला विचारायचा आहे की शुगर सॉल्ट आणि प्रेम हा चित्रपट रसिक प्रेक्षकांनी का पाहावा. आपल्या आयुष्यातल्या रिलेशनशिप्स आणि नात्यातलं शुगर सॉल्ट आणि प्रेम पूर्ण करण्यासाठी हा चित्रपट पाहावा. आणि आमचे सगळ्या फुल क्रूचे पॉझिटिव्ह एनर्जीज आहेत ह्या पिक्चर बरोबर, ह्या चित्रपटाबरोबर. तर एक फील गुड फॅक्टर आणि एक पॉझिटिव्ह फॅक्टर घेऊन प्रत्येकजण चित्रपट गृहातनं निघेल. बघायलाच पाहिजे. रसिक प्रेक्षकांचा आपण उल्लेख करतोच आणि असेच काही रसिक प्रेक्षक आमच्याकडे येतात. बघूयात कुणाच्या मनात काय प्रश्न आहेत. सर मला विचारायचं होतं, मी छोटे खानी धंदेवाला आहे सर. आपला बिझनेस आहे एक छोटासा सर, डिओचा. डिओ सर. समर डिओ सर आपल्या घरी बनतो सर. समर डिओ घरातच बनतो. तर ह्याची तुम्ही अशी ऍड वगैरे जाहिरात वगैरे करू शकता का सर तुमच्या कार्यक्रमात? नाही, इथे फक्त सिनेमा नाटकाचं प्रमोशन, असं डिओ वगैरेचं प्रमोशन नाही आम्ही इकडे करत. सर याला काय अर्थ आहे सर? काय असेल तर घ्या ना, करून टाका. डिओ नाही चालणार. काय फालतूगिरी आहे सर, गरीब माणसाची मस्करी करता तुम्ही का? अहो मोठे झाले म्हणून काय झालं, अजिंक्य डिओची परफॉर्मन्स तुम्ही हे करू शकता बरोबर. अजिंक्य डिओची प्रमोशन करता, समर डिओची नाही करत सर, याला काय अर्थ आहे? अजिंक्य डिओ नाही हो, अजिंक्य देव. ठीक आहे ना सर, स्पेलिंग सेम आहे, डिओ डिओ. एवढं काय त्याच्यात? मला नाही प्रमोशन करायचं. नाही मलाच नाही करायचं सर, आता मलाच नाही करायचं तुमच्या कार्यक्रमात प्रमोशन समर डिओचं सर. 25 रुपयाला मिळतो बाजारात, सगळीकडे मिळाल सर, पण मी तुमच्या कार्यक्रमात येऊन प्रमोशन करणार नाही सर. बाजारात 50 रुपयाला 2 सर, मी ऑफर म्हणून 3 देतो सर इकडं, कारण आपल्या घरी बनतो समर डिओ. पण मी इथं प्रमोशन करणार नाही. ट्राय करायचं करून घ्या. करायचं ते केलं शेवटी तुम्ही. घ्या प्रश्न घ्या. सर मला प्रश्न विचारायचा अजिंक्य देव यांना. विचारा सर. तुमच्याकडे छोटा पिनचा चार्जर आहे? प्रसाद सर यांच्याकडे असेल. सर काय सर अजून तोच चार्जर वापरताय तुम्ही? हा सर. अहो सर मी आयफोन घेतला. काय सर आता तरी घ्या काहीतरी चांगला फोन. त्यांच्याकडे चांगला फोन आहे, पण त्यांनी तुमच्यासाठी चार्जर आणला होता फक्त. नाही तो उपयोगाचाच नाही ना, आयफोन घेतला ना आता मी. अच्छा. मला एवढंच सांगायचं होतं, मी आयफोन घेतला. शुगर सॉल्ट आणि प्रेम या सिनेमाच्या निमित्तानं हे सगळे दिग्गज कलाकार त्यांच्या व्यस्त शेड्यूलमधून इथे आले आणि आमच्या या गावात थोडा वेळ रमले. या मंचातर्फे आणि SL विजन यांच्यातर्फे या सगळ्या पाहुण्यांना मिळते एक छोटीशी आठवण भेट. तर मंडळी शुगर सॉल्ट आणि असंच बरंच सारं एंटरटेनमेंट घेऊन भेटणार आहोत पुढच्या भागात. बघायला विसरू नका.